हे बघा, सामनाच्या बातम्यावरती महाराष्ट्रामध्ये कोणी विश्वास ठेवणार नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे झाल्यानंतर फक्त मिंदे 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 असं चाललं होतं सामन्यामध्ये. आणि म्हणून सामनाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला बातम्या येतात त्या वेळेला फक्त एकनाथ शिंदेना कसं संपवता येईल, एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम कसा निर्माण करता येईल, एकनाथ शिंदेचं खच्चीकरण कसं करता येईल, असाच प्रयत्न सामनामधून गेल्या 2.5-3 वर्षामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. संबंध महाराष्ट्र पाहतोय. म्हणून सामन्यांच्या अशा बातम्यावरती महाराष्ट्रामध्ये शेंबडं मूळ देखील विश्वास ठेवणार नाही, कोणी विश्वास ठेवणार नाही. शिवसेना एकत्र यायला पाहिजे आमदारांनी मंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे, तर हे शक्य आहे का? नाही, आता हे शक्य नाहीये. हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांनी बोललं काय चुकीचं बोललं असं मी अजिबात म्हणणार नाही. पण आता पुलाखालून पुष्कळ पाणी गेलेलं आहे. खरं तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर आपल्याला 40 आमदार त्यामध्ये 10 मंत्री का सोडून गेले याचं स्वतः आत्मपरीक्षण करण्याच्या ऐवजी 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके म्हणून जी सुरुवात केली होती दोघे बाप बेट्यांनी, त्या माध्यमातून 40 आमदारांना आयुष्यातून राजकारणात उद्ध्वस्त करण्याचा निर्णय त्या दोघांनी बाप बेट्यांनी घेतला होता. खोटं बोलत होते, ते लोकांना फसवत होते आणि या 40 आमदार पुन्हा निवडून येणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली होती. पण महाराष्ट्राने उद्धव ठाकरेवरती विश्वास ठेवला नाही. तर ज्या 40 आमदारांना उद्ध्वस्त करण्याचं पाप हे उद्धव ठाकरे करत होते, पुन्हा ते 40 आमदार उद्धव ठाकरेंची पायंडी चढतील असं मला वाटत नाही. कारण एक गट आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहे आणि एक गट भाजपमध्ये जाण्यासाठी किंवा मग सत्तेमध्ये मी आपल्याला मुद्दाम सांगतोय, फक्त महाराष्ट्रामध्ये आणि शिवसेनेच्या आमदारामध्ये, एकनाथ शिंदेच्या आमदारामध्ये हे संभ्रम निर्माण करण्याचं काम ह्या सामनामधून व्हाया उद्धव ठाकरेकडून चाललंय. याला शेंबडं मूळ देखील बळी पडणार नाही. पुन्हा मी आपल्याला सांगतोय, एक संघ सगळे आमदार आहेत, एक जीव आहेत. एकनाथ शिंदेच्या वरती प्रसंगी जीव ओढून टाकतील इतकं काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळ्या आमदारांनी त्यांनी निवडून आणलेलं आहे. ताकद दिली, खोके दिले, विकास कामासाठी दिले. विकास कामासाठी त्यांनी विकास कामं दिली, विकास कामासाठी खोके दिले, पैसे नाही दिले. आणि म्हणूनच 40 आमदार पुन्हा निवडून आले. तेव्हा पहिल्यांदा आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना विकास कामाला किती निधी दिला होता हे सांगतील का उद्धव ठाकरे? त्या सामनामध्ये लिहावं. माझं आव्हान आहे त्याला, माझं आव्हान आहे. सामनामध्ये त्यांनी बातमी लिहावी की इतका निधी शिवसेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिला. नाही देऊ शकत. तर हे फक्त महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल आणि आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल आपल्याला, असा हा बालिश प्रयत्न आहे. याला कोणी बळी पडणार नाही, मुळीच नाहीत. आपण पाहता त्यांनी सतत 2.5 वर्षापासून जी कामाची पद्धत चालू ठेवली ती आज देखील आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये गृहिणी कामगारांना घरं देणार, म्हाडाच्या माध्यमातून गरीब लोकांना घरं देणार हा निर्णय घेतलाय. ते काम करत आहेत, ते पत्रकार परिषद घेत आहेत. पण असं बोलणं चुकीचं होईल, त्यांच्यावरती अन्याय करण्यासारखं होईल. मी आपल्याला मुद्दाम सांगतोय. आणि प्रश्न हा ना मुख्यमंत्रीपदाचा. अहो, आमचे 40 आमदार असताना आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं ना भाजपनी. असं काय करता तुम्ही? 40 आमदार, त्यांचे 120 आमदार आणि भाजप आम्हाला मुख्यमंत्री म्हणते एकनाथ शिंदेना. असं असताना एकनाथ शिंदे नाराज काय होतील? त्यावेळेला मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात. आणि तेवढी मेच्युरिटी एकनाथ शिंदे यांना आहे हे संबंध महाराष्ट्राला कल्पना यायची. फोन टॅप केल्याचे आरोप सामनामध्ये केले आहेत. नाही, असं काही नाही. देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध अतिशय जवळचे आहेत. फक्त आमच्याकडे मतभेद कसे निर्माण होतील त्याला कल्पना आहे. त्यांचे 20 आमदार आहेत, ते त्यांना टिकवायचे आहेत. त्यांचे अनेक आमदार इथे येण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेनेकडे, एकनाथ शिंदेकडे. आपले आमदार कसेपर्यंत टिकून राहावेत, जे 20 आहेत ते, त्यासाठी सगळा चाललेला खटाटोप आहे असं मी म्हणेन. धन्यवाद. जय